अर्जुनला सायलीच्या मनातलं काही ओळखता येत नाही. सायली रागाने झोपून जाते. इथं अर्जुन विचार करत असतो काय झालं म्हणून. मी ओळखलेलं बरोबर, पण त्याला काही कळत नाही. मग तो शेवटी विचार करतो आणि बेडरूमना बाहेर येतो आणि चैतन्याच्या रूममध्ये जातो आणि त्याला उठवतो आणि त्याला सांगतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो म्हणतो एवढ्या रात्री काय. त्यांचं हेच चालू असतं. तेवढ्यात दुसरीकडे इकडे रविराज प्रतिमाला घरी घेऊन येतात. सुमन, प्रतिमा, रविराज, तन्वी, नागराज हे सगळेच तिकडे उभे असतात. इथे प्रतिमाला रविराज आणि तन्वी विचारत असतात काय झालं. सुमन पण विचारत असते. तेव्हा प्रतिमा खूपच बिथरलेली असते, घाबरलेली असते. तन्वी प्रतिमाच्या बाजूला बसलेली असते. रविराज तिला तिथून उठवतात आणि ते स्वतः जाऊन बसतात आणि तिला पकडतात आणि म्हणतात आता तरी सांग ना काय झालं आहे म्हणून. सुमनला ते सांगतात आता तरी हिला श्वास घेता येतो ना. तेव्हा गाडीत असताना तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. खूपच घाबरलेली होती, काहीच बोलायला तयार नव्हती. म्हणून आता ते प्रतिमाला विचारतात बोल ना अगं काय झालं आहे तुला, काय पाहिलंस तू. तेव्हा ती म्हणते तो 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 त्यांनी मला. तेव्हा रविराज आणि सगळेच हक्कबक्क होऊन त्याच्याकडे बघत असतात. रविराज म्हणतात बोल बोल काय बोलतीयस तू, काय सांगतेस. तेव्हा ती म्हणते त्याला मी बघितलं ज्यांनी मशाल घेऊन माझ्या चेहऱ्यावर मारलेली असते. रविराज म्हणतात कोण, तुला आठवत आहे का तो कोण आहे. तर ती म्हणते नाही. रविराज तिला विचारतात तू अलिबागला असताना हे झालं आहे का. ती म्हणते मला माहीत नाही, मला अंधूक अंधूक आठवतं आहे की मी गवतावर होती आणि तो माणूस येऊन माझ्या समोर आला आणि नाही मशाल नव्हती, एक जळतं लाकूड होतं, ते त्यांनी माझ्या चेहऱ्यावर मारलं आणि माझा चेहरा जळला म्हणून. इथे रविराजना खूप राग येतो. ते म्हणतात की तू त्या माणसाला ओळखू शकशील का, तू त्याचा स्केच काढू शकशील का. तर ती हो म्हणते. तेव्हा ती म्हणतात की मी उद्याच स्केच आर्टिस्टला बोलवतो, तू स्केच काढून दे म्हणजे मग पोलीस पुढचं काम करतील. हे ऐकून नागराज आणि प्रिया घाबरतात. त्यांना माहिती असतं की तो महिपत आहे, हे नागराजला कळतं. नागराज म्हणतो बहुतेक महिपतचा चेहरा वहिनीने बघितलेला दिसतोय, आता संपलं सगळं. जर का उद्या स्केच आर्टिस्ट आला आणि त्यांनी महिपतचा स्केच काढला तर दादा त्याला काही सोडणार नाही. इथे तन्वी आणि नागराज खूप घाबरलेले असतात. तेव्हा सुमन म्हणते की भाऊजी तुम्ही वहिनीला खोलीत घेऊन जा, मी नंतर थोड्या वेळाने गरम दूध आणून देते हळद घालून, म्हणजे त्यांना शांत झोप लागेल. रविराज प्रतिमाला घेऊन रूममध्ये जातात. सुमनसुद्धा तिकडून निघून जाते. तेव्हा इकडे नागराज आणि तन्वी एकटेच असतात. नागराज म्हणतो इथे वहिनीला सगळं आठवायला लागलं आहे बहुतेक, हिचा गेम करायला लागेल, हिला संपवावंच लागेल. इथं तन्वी म्हणते म्हणजे आता काय करायचं आहे. तर नागराज म्हणतात तू आणून दिलात ना मला झोपेच्या गोळ्या, ते दुधात घालून तिला द्यायला हवं. हे प्लॅन दोघंजणं करतात, तन्वी आणि नागराज. इथे नागराज तन्वीला म्हणतो तू दूध तयार कर, मी त्या गोळ्या घेऊन येतो म्हणून. तन्वी किचनमध्ये जाते दूध तयार करायला. दूध गरम करते आणि ग्लासमध्ये ओतणारच असते तेवढ्यात नागराज तिला त्या गोळ्या देतो. ती गोळ्या त्या दुधात घालणार तेवढ्यातच तिकडून तन्वी असा हाक ऐकायला येते आणि सुमन येते तिकडे. सुमन म्हणते तू इथं काय करतेस. तेव्हा ती म्हणते अगं मी आईसाठी दूध गरम करते. तर ती म्हणते तू कशाला करतेस, तू जा ना मी करते. तेव्हा तन्वी म्हणते नाही मी करते म्हणून आईसाठी. नागराजसुद्धा तन्वीची साईड घेतात आणि म्हणतात तिला करू दे ना, तिच्या आईसाठी करायचं आहे. तर सुमन मग म्हणते ठीक आहे म्हणून. इकडे सुमन निघून जाते. तेव्हा नागराज म्हणतो पटापट काम करता. तेव्हा ती दुधात त्या गोळ्या घालते झोपेच्या आणि प्रतिमाच्या खोलीत निघून जाते. इकडे पाठीमागे नागराजसुद्धा असतो. प्रतिमाच्या रूममध्ये प्रतिमा आणि रविराज बोलत असतात. तेवढ्यातच तन्वी रूममध्ये दूध घेऊन येते. पाठीमागे दरवाजाच्या इथून नागराज हे सगळं बघत असतो. तन्वी म्हणते आई चल आता दूध पी म्हणून. तर प्रतिमा म्हणते नको मला. ती म्हणते असं नाही करायचं आई, तू दूध पी, तू काहीच खाल्लं नाही आहेस, दूध पी. तर ती म्हणते नको मला या दुधाच्या वासानेसुद्धा काहीसं तरीच होतं आहे. तेव्हा रविराज म्हणतात असू दे, ती नंतर घेईल म्हणून. तेव्हा तन्वी काय ऐकत नाही. तन्वीला ते दूध द्यायचंच असतं कारण त्यात झोपेच्या गोळ्या ज्या घातलेल्या असतात. तेव्हा तन्वी जबरदस्ती करत असते. या जबरदस्तीच्यामध्ये प्रतिमाचा हात लागतो आणि दुधाचा ग्लास खालती पडतो. इथे दुधाचा ग्लास खालती पडल्यानंतर रविराज तिला म्हणतात तुला सांगितलं होतं ना ती नंतर घेईल म्हणून, तर कशाला जबरदस्ती करतेस, जा आता. हे सगळं साफ करण्यासाठी बोलवून आण चैत्रालीला. तेव्हा तन्वीचं लक्ष दुधाकडे जातं. रविराजसुद्धा दुधाकडे बघतात तर त्यांना काहीतरी गोळे गोळे दुधात दिसतात. रविराज तन्वीला विचारतात हे काय आहे, तू काय घातलंस दुधात. तेव्हा ती एकदम डचकते आणि एकदम खाली बसून ते
दूध साफ करायला बसते तेव्हा रविराज म्हणतात, हे काय घातलेस तू, काय दिसतंय ते गोळे. तेव्हा ती एकदम डचकते आणि म्हणते, मी साखर कुटाणे घातले त्याच्यात, दुधाला गोडवा यावा म्हणून. हे रविराज कसं खपवून घेतात, मूर्खपणा. वकील आहेत ना, एवढं हुशार वकील आहेत ना, त्यांना हे कळत नाही दुधात साखर कुटाणे घातले आहेत का काय घातलं आहे. हे असं साखर कुटाणे कोणी दुधात घालून अशा व्यक्तीला देतात का, आणि अशा वेळी हे काय एक्सपेरिमेंट करते ती. त्यांना जराही तन्वीवर संशय येत नाही. ते काय आहे म्हणून बघायला तरी उठावं, जागचे हलत नाहीत ते. कोणी यांना एवढा मोठा वकील बनवला कळत नाही आहे. इथे बाहेरून नागराज हे सगळं बघतो आणि एकदम घाबरतो आणि म्हणतो, शी, यावेळेलासुद्धा सगळं चुकीचंच झालं. इथे तन्वी मनात विचार करत असते, परत ही वाचली, हिचं नशीब एवढं चांगलं कसं, दरवेळेला वाचते ही करून. दुसरीकडे इकडे अर्जुन चैतन्याच्या रूममध्ये येतो आणि बघतो की चैतन्य झोपलेला असतो. त्याला उठवतो आणि म्हणतो की चल, मला तुझ्याशी बोलायचं म्हणून. तो म्हणतो, एवढा रात्री काय. ते तो म्हणतो, मला सायलींच्या मनात काय आहे ते ओळखायचं आहे. तो म्हणतो, एवढा रात्री कोणी काय बोलतं का आणि विचार करतं का, तू जाऊन झोप रे. तर तो म्हणतो, नाही, आत्ताच चल म्हणून, तुला चांगली स्ट्रॉंग कॉफी करून देतो, तू विचार कर. अर्जुनसुद्धा इतका मूर्ख आहे, या मूर्खासारखा वागतोय. ही काय रात्रीची वेळ आहे का हे सगळं विचार करायची आणि कोणाला तरी उठवायची. माहिती आहे प्रेमात पडला आहे, पण जरा धीर तरी धरावा, मूर्खासारखा काहीतरी करत असतो. इथे जबरदस्ती तो चैतन्याला घेऊन बाहेर येतो. तो चैतन्याला म्हणतो, तू विचार कर, मी तुझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी करतो म्हणून. अर्जुन किचनमध्येच कॉफी बनवत असतो दोघांसाठी. इथे चैतन्याला झोप येते म्हणून तो हातात डोकं ठेवून झोपतो. इथे अर्जुन कॉफी घेऊन येतो, बघतो तर चैतन्य झोपलेला आहे. तो चैतन्याला उठवतो आणि म्हणतो, तू झोपतोयस काय. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे मी विचार करतोय असा हे करून. अर्जुन म्हणतो, मला खोटं नको बोलूस. तेव्हा चैतन्य म्हणतो, ही काय वेळ आहे का या गोष्टीचा विचार करायला, आपण सकाळी बोलूया ना. आपण जांभळ्या खेळायच्या ऐवजी चांगलं हा फ्रेश होऊन सकाळी विचार करूया. पण अर्जुनला ते काही पटत नाही. अर्जुन म्हणतो, नाही, आत्ताच विचार कर, मला आत्ताच कळलं पाहिजे त्यांच्या मनात काय आहे. हेच त्यांचं विचार करण्याचं आणि भांडाभांडीचं चालू असतं. तेवढ्यातच पूर्णाजी तिकडे येते आणि म्हणते, तुम्ही दोघं इथे काय करताय. एकदम दोघंजणं अर्जुन आणि चैतन्य दचकतात. ते चैतन्य म्हणतो, आम्ही केसबद्दल डिस्कस करतो आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, आता जाऊन झोपा, सकाळी बोला याबद्दल, जा. तेवढ्यातच अर्जुनला एक आयडिया येते. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी पण एक स्त्री आहे, तिला एका स्त्रीच्या मनातलं कळेल कसं ओळखायचं ते. तेव्हा अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, ये ना इकडे, बस ना. पूर्णाजी म्हणते, अरे नाही रे, चल. तर तो जबरदस्तीने पूर्णाजीला बसवतो आपल्या खुर्चीमध्ये आणि म्हणतो की माझ्याकडे एक डिवोर्सची केस आली आहे, पण त्या बाईचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे, हे कसं ओळखू मी, तिच्या मनात काय चाललं हे कसं ओळखू मी. तर पूर्णाजी म्हणते, अरे मी काय करू त्यात, तू हे कर ना, विचार कर. तेव्हा तो म्हणतो, सांग ना, एका स्त्रीच्या मनातलं कसं ओळखायचं म्हणून. तेव्हा पूर्णाजी म्हणते, स्त्रीचं जग हे आपल्या नवऱ्याभोवतीच फिरत असतं. त्याला काय आवडतं ते तिला आवडतं, त्याला काय नको आहे, नाही आवडत ते तिला नाही आवडत, ती त्याच्या कलीकलीने घेत असते. जसं तुझ्या आजोबांना निळा कलर आवडायचा म्हणून मी त्यांच्याबरोबर बाहेर जाताना निळी साडीच घालायची. हे ऐकल्यानंतर अर्जुन आता एक आयडिया करणार आहे. सायलींच्या मनातलं काय आणि कसं ओळखायचं ते आता तो चैतन्याला सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्लॅन बनवणार आहेत.